2006च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात NIAने ATS आणि CBIने गोळा केलेल्या पुराव्यांकडे दुर्लक्ष केल्याने निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे। यामुळे हे प्रकरण मृतावस्थेकडे जात असल्याचे सांगत न्यायालयाने 4 आरोपींना दोषमुक्त केले। परप्रांतीय रिक्षा चालकांच्या 15 लाख संपाच्या दाव्यांवर मनसे नेते अविनाश जाधव यांनी कडक टीका केली आहे। मराठी येणे अनिवार्य आहे, संप करायचा असेल तर करा, नाहीतर आपल्या राज्यात परत जा, असा इशारा त्यांनी अमराठी चालकांना दिलाय। अनुदानित युरिया खताचा औद्योगिक वापरासाठी काळा बाजार केल्याप्रकरणी बोईसर पोलिसांनी नाशिक येथील एका बागायतदार शेतकऱ्याला अटक केली आहे। पोलिसांनी 226 युरियाच्या गोण्या जप्त केल्या असून या रॅकेटमधील मुख्य सूत्रधारांचा शोध सुरू आहे। रायगड जिल्ह्यात लेक लाडकी योजनेची यशस्वी अंमलबजावणी झाली असून 6,280 मुलींना 3,14 लाखांचा निधी वितरित करण्यात आलाय। मुलींच्या जन्मापासून ते 18व्या वर्षापर्यंत त्यांना टप्प्याटप्प्याने एकूण 1 लाख रुपयांचे आर्थिक पाठबळ मिळणार आहे। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत नियोजन शून्य कारभारामुळे एकाच वेळी 2 वेगवेगळ्या समित्यांच्या सभा एकाच सभागृहात आयोजित करण्यात आल्या। सभागृह उपलब्ध नसल्याने उपाध्यक्षांना आपल्या दालनात सभा घेण्याची वेळ आली, ज्यामुळे प्रशासनाच्या समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले।